तर जय शिवराय विद्यार्थी मित्रांनो, मी प्रणय खंदार तुमचे स्वागत करतो ज्ञानोदय या माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गणितातील एक असा टॉपिक कव्हर करणार आहोत, जो तुमच्या स्पर्धा परीक्षेतच नाही, तर तुमच्या दैनंदिन जीवनात सुद्धा तुम्हाला रोज वापरात येतो. तर तत्पूर्वी मी तुम्हाला विनंती करतो, की तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या अशा मित्रांपर्यंत पोहोचवा, ज्यांना गणितांची भीती वाटते. त्यामुळे त्यांची गणिताची भीती दूर होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर त्या टॉपिकचं नाव आहे शेकडेवारी. मित्रांनो, आजपर्यंत तुम्ही अनेकदा शेकडेवारी शिकला असाल, पण आज आपण एका वेगळ्या प्रकारे शेकडेवारी शिकू. शेकडेवारी म्हणजे तुम्हाला कोणताही शेकडेवारीचा प्रश्न दिसला, की तुमच्या केवळ 5 सेकंदात लक्षात आलं पाहिजे, की याचं उत्तर काय असेल. प्रथम मी तुम्हाला या टॉपिकचं बेसिक सांगून देतो. शेकडेवारी नावातच याचा अर्थ दिलेला आहे. शेकडा, शेकडा म्हणजे 100. तर आपल्याला फक्त लक्षात ठेवायचं आहे, की कोणतीही वस्तू किंवा संख्या जर ती पूर्ण असेल, तर ती नेहमी 100% असते. या 4 आकृत्या बघा. हा पहिला चौकोन, हा पहिला चौकोन, एक चौकोन आहे, पूर्ण एक चौकोन आहे आणि पूर्ण एक चौकोन आणि पूर्ण वस्तू नेहमी किती टक्के असते? तर 100%. ही दुसरी आकृती बघा. या आकृतीचे किती भाग पाडले आहे? 1, 2, 3, 4. किती भाग पाडले? 4. तर लिहून देऊ 4. आणि त्यापैकी किती भाग रंगवलेले आहेत? तर 1, 2, 3. किती भाग रंगवले? 3. तर अशा गणितात करायचं का? टक्केवारी कशी काढायची? तर पूर्ण चौकोन असतो 100% चा. 100 भागेला 4. किती येते 100 भागेला 4? 25. 25. त्यापैकी किती भाग रंगवलेले आहे? 1, 2, 3. 3 भाग रंगवलेले आहेत. तर 25 गुणिले 3 बरोबर 75%. आता ही तिसरी आकृती. चौकोन सेम आहे. त्याचे किती भाग पाडलेले आहे? तर 2. 2 भाग पाडले. त्यापैकी किती भाग रंगवलेला आहे? तर 1. तर याचप्रमाणे पूर्ण चौकोन किती टक्के असतो? 100%. 100 लिहून घ्या. भागाकारात 2 कारण 2 भाग पाडले आहे. तर 100 भागीला 2. 100 भागीला 2 बरोबर 50. आणि किती भाग रंगवलेला आहे? तर 1 भाग. 2 पैकी 1 भाग. 50 गुणिले 1 बरोबर 50. 50%. आता ही चौथी आकृती. या चौथ्या आकृतीत किती भाग पाडले आकृतीचे? तर 4. त्यापैकी किती भाग रंगवले? 1 भाग रंगवला. पूर्ण चौकोन किती टक्क्याचा आहे? 100% चा. 100% डिवायडेड बाय भागेला 4. 100 भागेला 4 25. आणि किती भाग रंगवला? 1 भाग. 25 गुणिले 1 बरोबर 25. 25 अति. तर तुम्ही इथे समजला. जर तुम्हाला पूर्ण 1 दिला असेल एक वस्तू ती 100% असते. जर 3/4 दिलेला असेल तर ते असते 75%. 1/2 दिलेले असेल ते असते 50% आणि 1/4 दिलेलं असेल तर ते असते 25%. तर आताच आपण शिकलो वस्तूची टक्केवारी काढणं. आता आपण शिकू संख्यांची टक्केवारी काढणं. तर त्यासाठी या 2 ओळी लक्षात ठेवा. तर 10% काय दिलं? 1 हातमार सरक पुढं आणि 1% 2 हातमार सरक पुढं. आता तुम्हाला समजणार नाही, परंतु थोडा पेशन्स ठेवा. मी सर्व समजून सांगतो. त्याच्या आधी तुम्ही जर व्हिडिओला लाईक केलं नसेल, तर लाईक करून घ्या आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करून द्या. तर 10% कसे काढायचे? 1 हातमार सरक पुढं. उदाहरणार्थ एक संख्या घेऊ. उदाहरणार्थ मी घेतले 1000. 1000. आता 1000चे 10% कसे काढायचे? 1000चे 10% काढा. तर सर्वप्रथम 1000 लिहून घ्या. 1000. 1 हात मार सरक पुढं. एक हात मार म्हणजे काय? तर 1 0 झाका. शेवटली संख्या झाका. शेवटली संख्या झाका. काय दिसते? 100. म्हणजे 100चे
10% हे 1000चे 10% बरोबर किती? 100. आता दुसरी संख्या घ्या. हे पहिलं उदाहरण, दुसरं उदाहरण. 4000चे 10% काढा. तर तेच सर्वप्रथम 4000 लिहून घ्या आणि एक हात मारा. एक हात, एक शून्य झाका. किती दिसते? 400. 4000चे 10% बरोबर किती? 400. आता तिसरं उदाहरण घेऊ. उदाहरण नंबर 3. समजा तुम्हाला दिलेलं आहे 1995चे 10% काढा. 10% काढा. तर आता काय करणार? सर्वप्रथम 1995 लिहून घ्या. आणि काय म्हटलं? एक हात मार, सरक पुढं. तर शेवटच्या संख्येवर एक हात द्या. किती दिसते? 199. लिहून घ्या सर्वात आधी 199. मग या 5चं काय करायचं? तर शेवटच्या संख्येच्या आधी द्यायचा पॉइंट आणि लिहायचं 5. आता हे कसं? तुम्ही म्हणाल 1000च्या पुढे तर नाही लिहिलं, 4000च्या पुढे तर नाही लिहिलं. ते पण सांगतो. 1000च्या पुढे बघा. 1000च्या पुढे जर आपण 10% काढायला गेलं, तर एक हात मारतो. किती होते? 100. तर ते 100 ॲक्चुअली 100.0 असं असते. पण आपण शून्य ग्राह्य धरत नाही, म्हणून शून्य लिहत नाही. परंतु त्या जागी जर 1 ते 9 पर्यंतच्या संख्या आल्या, तर शेवटच्या संख्येच्या आधी पॉइंट घ्यायचा. तर क्लिअर? तर आता दुसरा पॉइंट शिकून घेऊ. कोणत्याही संख्येचे 1% काढण्यासाठी काय सांगितलं? 2 हातमाग सरक पुढं. जसं पहिलं उदाहरण घेतो 200. 200चे 1% काढा. सर्वात प्रथम काय करायचं? लिहून घ्या 200 दशांश. आता 2 हात मार. 2 हात मार म्हणजे शेवटल्या 2 संख्यांवर बोट ठेवा. काय दिसते? तर फक्त 2. तर लिहा 200चे 1% म्हणजे ₹2. आता दुसरं उदाहरण. दुसरं उदाहरण. ठीक आहे. 189चे 1% काढा. तर आता तसंच लिहून घ्या 189 चे 1% किती? तर शेवटले 2 अंक झाका. काय दिसते? 1. लिहून घ्या 1. आता 89चं कसं करायचं? हे तर तुम्ही समजलेच असेल. मग काय करा? शेवटले 2 अंक सोडून पॉइंट द्यायचा. पॉइंट द्या आणि शेवटले 2 अंक लिहा. 1.89. आय होप तुम्हाला क्लिअर झालं असेल. तर तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा पॉइंट जो सांगायचा राहून गेला होता. तिसरा पॉइंट आहे कर गुणाकार. जसं पहिलं उदाहरण घेतलं 500चे 90% काढा. 90% 90 9चे दशक रुपये. दशक, दशक म्हणजे 10. सर्वात आधी काय करावं लागेल? 500चे 10% काढा. 500चे 10% काढा. माहीत आहे तुम्हाला कसे काढते? सर्वप्रथम लिहून घ्या 500. 500चे 10% किती? 500चे 10% बरोबर 10% कसे काढायचे? एक हात मार, सरक पुढ. एक शून्य झाका. शेवटला अंक बघा. किती दिसते? 50. 500चे 10% बरोबर किती? 50. आता 500चे 90% बरोबर. 10% किती आले? 50. लिहून घ्या 50 आणि 90. 90 10चे किती पट आहे? 9 पट. तर गुणाकार किती सोबत करावा लागेल? 10 सोबत. करा सॉरी 9 सोबत. करा गुणाकार. 50 गुणिले 9 किती? 50 गुणिले 9 450. तर या प्रकारे आपण सोप्या पद्धतीने कोणत्याही संख्येचे टक्के काढू शकतो. जसं दुसरं उदाहरण.
900चे 8% काढा. तर सर्वप्रथम 900 लिहून घ्या. 900 लिहिले. 900चे आता 8. 8 हा एकक आहे. एकक आहे. एकक म्हणजे 1. सर्वात आधी 1% काढा. 1%. 900चा 1%. 1% म्हणजे 2 हात मास सरक पुढं. शेवटले 2 अंक झाका. किती दिसते? 9. तर लिहा 9. आता काय करायचं? 8 8 1चे किती पट आहे? 8 पट. तर 900चे 8% बरोबर 9चा गुणाकार कशासोबत? 8 सोबत. 9 8 72. तर अशा प्रकारे आपण सोप्या पद्धतीने कोणत्याही संख्येची टक्केवारी आणि वस्तूची टक्केवारी काढू शकतो. हे तुम्हाला लिहून खूप मोठं दिसत असेल, परंतु याचा जर नियमित सराव केला, तर हे आपल्याला बिना लिहिता आपल्याला कोणत्याही संख्येची टक्केवारी काढता येते. तर आता आपण प्रश्नांना सुरुवात करू. तर जसे की पहिला प्रश्न. एका वर्गात 50 विद्यार्थी आहे, त्यापैकी 30 मुली आहेत. तर वर्गातील मुलांची टक्केवारी काढा. तर फक्त गणित सोडवताना कधीही एकदा प्रश्न नीट काळजीपूर्वक वाचून घ्यायचा. त्यानंतर उत्तर काढणे हे अगदी सोपे असते. तर जसं सर्वात अधिक या टक्केवारीचं बेसिक काय? तर कोणतीही संख्या ही नेहमी किती असते? 100% असते. तर दिलं आहे एका वर्गात 50 विद्यार्थी आहे. तर लिहून घेऊ 50. 50 म्हणजे किती झाले? 100%. 100%. त्यानंतर काय म्हटलं? त्यापैकी 30 मुली आहेत. तर वर्गातील मुलांची टक्केवारी काढा. टक्केवारी कोणाची काढायची आहे? टक्केवारी काढायची आहे मुलांची. मुली किती आहेत? 30. आता हे तर बेसिक आहे. 50 मधून 30 गेले, राहिले 20. साइडला करतो. 50 वजा 30 बरोबर 20. तर तुम्हाला 20 म्हणजे किती टक्के हे काढायचे आहे. 50% म्हणजे 100%. तर 20% बरोबर काढा बरं. 20% हे सॉरी 20 म्हणजे किती टक्के? तर डायरेक्ट 50 चे 100 किती पट आहे? तर दुप्पट आहे. 2 पट. तर 20 चे पण किती पट काढावे लागेल? दुप्पट. 20 चे दुप्पट 2 पट. किती? 40. 40%. तर मुलांची टक्केवारी किती असेल? 40%. तर दुसरा प्रश्न बघा. वैभवचा पगार 40,000 रुपये आहे. परंतु काही दिवस सुट्ट्या पडल्यामुळे त्याच्या पगारात 8% घट झाली. तर त्याला या महिन्यात किती पगार मिळेल? प्रश्न खूप मोठा दिसतो, परंतु घाबरून जायची गरज नाही. त्या प्रश्नाला टॅकल कसं करायचं? सर्वात आधी प्रश्न नीट समजून घ्या. वैभवचा पगार 40,000 रुपये आहे. प्रत्येक संख्या ही 100% असते. 40,000. 40,000 ला किती दिले? 100%. लिहून घ्या 100%. 100% म्हणजे किती दिले? 40,000. त्यानंतरचं काही दिवस सुट्ट्या पडल्यामुळे त्याच्या पगारात 8% घट झाली. घट झाली म्हणजे मायनस झाली. तर आधी 100% होती, 8% घट झाली म्हणजे 100 वजा 8 बरोबर 92. तर आता त्याला किती पगार मिळेल? 92%. तर लिहा 92%. आता काय करायचं? आता सोपी आहे. 100% म्हणजे 40,000 92% म्हणजे किती? तर लक्ष देऊन पहा. 100 चे 4 पट 400 आणि त्यावर फक्त 2 शून्य वाढवले. 4 पट. 4 पट आणि नंतर काय केलं? 2 शून्य वाढवले. त्याचप्रमाणे इथे पण करा. 92 ची 4 पट करा. 92 ची 4 पट. 92 गुणिले 4 368. 368. त्यानंतर काय करायचं? 2 शून्य जशास तसे वाढवून द्या. झालं? तर या महिन्यात त्याला किती पगार मिळेल? तर 36,800 रुपये. तर आता हा नवीन प्रश्न बघा. राधाला दर महिन्याला 2,000 रुपये पॉकेट मनी मिळते. त्यापैकी तिने 1,500 रुपये खर्च केले. तर तिच्याजवळ आता पॉकेट मनीच्या किती टक्के पैसे शिल्लक आहे? जर प्रत्येक किंमत ही किती असते? 100% असते. तर दर महिन्याला 2,000 रुपये पॉकेट मनी मिळते. म्हणजे 2,000 म्हणजे किती टक्के? 100%. 2,000 म्हणजे 100%. तर
त्यापैकी तिने ₹1500 खर्च केले. खर्च केले म्हणजे मायनस झाले. तर तिच्याजवळ आता पॉकेट मनीच्या किती टक्के पैसे शिल्लक आहे? 2000 होते, 1500 खर्च केले. सांगा किती राहिले? 2000 - 1500. 2000 - 1500 500. तर 500 म्हणजे किती टक्के? तेच काढायचं. 500 म्हणजे किती? तर 2000 म्हणजे 100. 100 चे 2000 किती पट आहे? 100 चे 2000 किती पट आहे? तर 20 पट. किती पट आहे? 20 पट. तर इथे येणारी संख्या इथे येणारी संख्या या संख्येचे 20 पट म्हणजे 500 असती. तर काय करायचं? 500 ला 20 ने डिव्हाईड करायचं. 500 ला 20 ने डिव्हाईड करा. मी इथे करतो. 500 भागेला 20 बरोबर 25. 25% किंवा तुम्ही असंही करू शकले असते. इथे भाग न देता इथे द्या. हे 2000 500 चे एक्झॅक्टली किती पट आहे? तर 4 पट आहे. 4 पट. किती पट आहे? 4 पट. मग या 25 या 100 ला 4 ने भाग द्या. 100 ला 4 ने भाग द्या किंवा 25 चे 4 पट करा. उत्तर एकच येणार. तर या प्रकारे आपण इझिली उत्तर काढू शकतो. आता पुढचा प्रश्न. 1000च्या 50% चे 20% काढा. आता हा प्रश्न आपण 3 ते 4 प्रकारे सोडवू शकतो. परंतु तुम्हाला बाकीच्या पद्धती विचार न घेता ती पद्धत सोपी जाईल, जी तुम्ही नेहमी वापरत आणता. तर शॉर्टकट पद्धत वापरण्यापेक्षा माझ्या मते तुम्ही शॉर्टकट पद्धती 1000 लक्षात ठेवू शकत नाही. परंतु एक पद्धत अशी लक्षात ठेवा, की जी तुम्हाला प्रत्येक जागी कामी येईल. तर जसं सर्वप्रथम आपण काय करतो? प्रत्येक किंमत ही किती टक्के ग्राह्य धरतो? तर 100%. 100%. 100% ची सर्वात आधी किंमत किती दिली आहे? 1000. लिहा 100% म्हणजे 1000. तर 50% म्हणजे किती? सर्वप्रथम 50%. 20% विचार नंतर करू. 50% काढा. तर पाहिल्याबरोबरच समजते 100 आहे. काय झालं? 100 वर 1 शून्य वाढला. म्हणजे 100 ची 10 पट झालं. तर 50 ची पण 10 पट करा. 50 आणि त्यावर 1 शून्य वाढला म्हणजे किती झाले? 500. पण हे 500 म्हणजे उत्तर नाही. आपल्याला 20% काढायचे आहे. आता हे एक झालं. त्यानंतर खाली देणे सोडवा. आता हे 500 1000चे 50% होते. पण आता आपल्याला या 500ला 100% म्हणावं लागेल. 100% बरोबर किती? आता आपण म्हणू 500. येस. तर आता 20% काढा. 20% म्हणजे किती? तर बघा 100 आणि 500 मध्ये काही संबंध दिसतो का? एक्झॅक्टली 5 पट. 5 पट. मग 20 चे 5 पट करा बरं. 20 चे 5 पट. 20 चे 5 पट किती? तर 20 गुणिले 5 100. हे आहे तुमचं एक्झॅक्ट उत्तर. तर बघा मेथड आपण तीच वापरली. परंतु हे फक्त लिहिण्यात वेळ गेला. जर याचा तुम्ही सराव केला, तर अवघ्या काही सेकंदात हा प्रश्न तुम्ही सोडवू शकता. आणि अशाच ट्रिकसाठी माझ्या चॅनलला एकदा तुम्ही प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा, जे तुमचे मित्र स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतात आणि त्यांना गणिताची भीती वाटते. तर प्लीज आणि आजचा शेवटचा प्रश्न. एका बसमध्ये 50 प्रवासी प्रवास करत होते. एका स्थानकावर 20% प्रवासी उतरले व 5 प्रवासी चढले. तर बसमध्ये आता किती प्रवासी प्रवास करत आहे? तर 50 प्रवासी प्रवास करत आहे. म्हणजे त्या बसमध्ये एकूण 100% प्रवासी. 100% ची किंमत किती दिली? 50. 100% बरोबर 50. त्यापैकी किती टक्के उतरले? 20% प्रवासी उतरले. 20%. 100% म्हणजे 50, 20% म्हणजे किती होईल? एक्झॅक्टली हाफ. 100 चे हाफ 50, 20 चे हाफ 10. मी लिहून देतो इथं अर्धे. तर किती प्रवासी उतरले? 10. त्यानंतर 5 प्रवासी पुन्हा चढले. 50 मधले 10 उतरले. आता दुसरी स्टेप करा. 50 मधले उतरले किती? 10 आणि पुन्हा चढले किती? तर 5. 5 प्रवासी.
करा. 50 वजा 10 म्हणजे 40 आणि 40 अधिक 5 म्हणजे 45. तर आता त्या बसमध्ये किती प्रवासी प्रवास करत आहेत? तर 45. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथेच थांबू आणि पुढच्या व्हिडिओमध्ये याच टॉपिकवर आणखी हार्ड लेव्हलचे प्रश्न घेऊ. तर आजच्या पुरता धन्यवाद.